गुड मॉर्निंग. आज आपण बँकिंग या टॉपिककडे वळणार आहोत. आता बँकेच्या संदर्भामध्ये बँक या शब्दाची उत्पत्ती इटालियन शब्द बँको या शब्दापासून झालेली आहे. नंतर या शब्दाचे बँक या फ्रेंच भाषेमध्ये रूपांतर झाले. अशा रीतीने आज इंग्रजी भाषेमध्ये बँक या नावाने ओळखले जाते. विद्यार्थी मित्रांनो, बँकेला मराठीमध्ये शब्द आहे अधिकोष. अधिकोष आपल्या बहुतांश जणाला बँक म्हणजे काय लवकर लक्षात येतं, पण बँकेला मराठी शब्द काय म्हणतात हे फारसं आपल्या लक्षात येत नाही. म्हणून इंग्रजी भाषेमध्ये बँक हा शब्द मराठीमध्ये अधिकोष या नावाने ओळखला जातो. आधुनिक काळामध्ये बँकेच्या कार्यांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. राष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये बँकाचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. आता बँकेमुळेच शेती क्षेत्राचा विकास, उद्योग क्षेत्राचा, व्यापार असेल, वाहतूक असेल, दळणवळण असेल, या क्षेत्राची भांडवलविषयक गरज पूर्ण करण्यासाठी बँकेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बँकामुळेच लोकांना बचत करण्याची सवय लागलेली आहे, व्यवसाय करण्याची सवय लागलेली आहे. लोक आपली बचत बँकेमध्ये ठेवतात. बँकामुळेच मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल निर्मिती होत असते. म्हणून पतपैसा निर्माण करण्याचे कार्य बँका करतात. पतपैसा निर्माण करण्याचे कार्य बँका करतात. म्हणून देशाच्या आर्थिक विकासामध्ये बँकाच्या कार्यांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, असं आपणाला म्हणता येते. आता या इंग्लंडमधील बँकाच्या पद्धतीवरच भारतातील व्यापारी बँक व्यवसायाची कार्यपद्धती आधारित आहे. आता भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच सर्वप्रथम भारतामध्ये व्यापारी बँक सुरू केलेली आहे. भारतामध्ये सन 1806 मध्ये बँक ऑफ बेंगाल, इसवी सन 1840 मध्ये बँक ऑफ बॉम्बे व 1843 मध्ये बँक ऑफ मद्रास या व्यापारी बँका स्थापन झालेल्या आहेत. भारतीयांनी स्थापन केलेली औंध कमर्शियल बँक ही पहिली व्यापारी बँक होय आणि या बँकेची स्थापना 1881 मध्ये झालेली आहे. आता बँक म्हणजे काय, आपल्याला अगोदर बँक म्हणजे काय, बँकेची व्याख्या अभ्यासणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. बँक ही अशी व्यक्ती किंवा संस्था आहे की जी लोकांच्या ठेवी स्वीकारते आणि त्या ठेवी लोकांना जेव्हा गरज आहे, मागता क्षणी जेव्हा गरज आहे तेव्हा परत केली जाते. म्हणून बँक ही अशी संस्था किंवा व्यक्ती आहे की जेव्हा लोकांच्या ठेवी स्वीकारते आणि त्या ठेवी लोकांना मागता क्षणी परत करणारी ही एक व्यक्ती किंवा संस्था आहे, असं आपल्याला म्हणता येते. आता लोकांच्या ठेवी स्वीकारणारी आणि त्या ठेवी पैशाच्या रूपात परत करणारी व्यक्ती किंवा संस्था म्हणजे बँक होय. त्याचबरोबर नफा प्राप्त करण्याच्या उद्देशाने निर्माण केलेली व्यक्ती किंवा संस्था म्हणजे बँक. आता भारतीय बँकिंग कायदा 1949ला भारतीय बँकिंग कायद्यानुसार केलेली ही एक व्याख्या आहे बँक म्हणजे काय. आता बँक ही अशी कंपनी किंवा संस्था आहे की जी बँकाचे कार्य करते आणि बँकेकडून व्याजदराने कर्ज घेते आणि नियोजनासाठी लोकांकडून निपक्षपातीपणे पैशाचा स्वीकार करते व मागणी केल्यानंतर चेक असेल, ड्रॉफ्ट असेल, धनादेश असेल व इतर साधनाच्या मदतीने व्यवहार करते आणि लोकांना तारण म्हणजे विश्वासाच्या आधारावर, तारणाच्या आधारावर कर्ज देणारी व्यक्ती किंवा संस्था म्हणजेच बँक होय. आता पैसा व पतपैशाचे व्यवहार करणाऱ्या संस्थेला सुद्धा बँक म्हणतात. त्यानंतर प्राध्यापक क्राउथर यांनी एक व्याख्या केलेली आहे. कर्ज देण्याघेण्याचे व्यवहार करणाऱ्या संस्थेला व्यापारी बँक असं म्हणता येते. आता व्यापारी बँकेमध्ये कमर्शियल बँक आणि सेंट्रल बँक या दोन बँका आपल्या अभ्यासासाठी ठेवलेल्या आहेत. तर पहिली आहे कमर्शियल बँक, त्याला मराठीमध्ये आपण व्यापारी बँक असं म्हणतो. आधुनिक काळामध्ये बँकाच्या कार्यांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. राष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये बँकाचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. सामान्यपणे बँकाची विभागणी 2 प्रकारे केलेली आहे. आता पहिल्या भागामध्ये सर्वसामान्य बँका म्हणजेच व्यापारी बँका असतील, त्याचबरोबर भूविकास बँका असतील,
त्याचबरोबर बचत बँका असतील, विनिमय बँका असतील, सहकारी बँका असतील, याचा समावेश ह्या पहिल्या भागामध्ये म्हणजेच सर्वसामान्य बँकेमध्ये होतो असं आपल्याला म्हणता येते. त्यानंतर दुसरा भाग, कारण 2 भागामध्ये बँकाची विभागणी केलेली आहे. दुसऱ्या भागामध्ये देशामध्ये सर्वोच्च असणारी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक, त्यालाच केंद्रीय बँक असं म्हणता येते. व्यापारी बँका उद्योगधंद्याला, शेती क्षेत्राला, वाहतूक दळणवळण साधनाला कर्ज पुरवठा करतात. लोकांनी सावकाराकडे ठेवलेला जो पैसा आहे म्हणजे आजच्या काळातील बँकेची ती ठेवच आहे. आता सावकाराने इतरांना दिलेला पैसा म्हणजेच बँकेचे कर्ज होय. या व्यतिरिक्त ठेवलेल्या पैशाची पावती म्हणजेच त्याला बॉन्ड, वचन चिठ्ठी असंही आपल्याला म्हणता येते. पैसे परत करण्याची पावती म्हणजे आजचे धनादेश आहे, चेक आहे. थोडक्यात काळानुरूप पैशाचे स्वरूप हे काय झालेलं आहे, बदलत गेलेलं आहे असं आपल्याला म्हणता येते. म्हणून व्यापारी बँकेच्या व्यवहारामध्ये रोखता, कॅश क्रेडिट यावर अवलंबून असते. व्यापारी बँकेचा जो व्यवहार आहे ना तो कशावर अवलंबून असतो, रोखतेवर, क्रेडिट, कॅश क्रेडिट रोखतेवर अवलंबून असतो असं आपल्याला म्हणता येते. मग ठेवीच्या रूपाने लोकांकडून पैसे स्वीकारणे व हे पैसे गरजू लोकांना कर्जाने देणे असे प्राथमिक स्वरूपाचे कार्य करणाऱ्या संस्थेला बँक असं आपल्याला म्हणता येते. म्हणून व्यापारी बँक म्हणजे नफ्याच्या उद्देशाने ज्या संस्था ठेवी स्वीकारण्याचे, कर्ज देण्याचे प्राथमिक कार्य करतात, ज्या बँका प्रामुख्याने व्यापाऱ्यांना कर्ज पुरवठा करतात, त्यासाठी ठेवी स्वीकारण्याचे कार्य करतात, त्यांना व्यापारी बँक असं म्हणता येते. म्हणून सामान्यपणे व्यक्तीच्या ठेवी स्वीकारणे, त्यांना कर्ज उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर इतर वित्तीय संस्था उपलब्ध करून देणारी व्यक्ती किंवा संस्था म्हणजेच बँक होय. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये व्यापारी बँका ह्या अतिशय महत्त्वाचा घटक आहेत. सामान्य व्यक्तीच्या दृष्टीने व्यापारी बँक ही अतिशय महत्त्वाची आहे. मग आता व्यापारी बँकेचे काय कार्य असतील? अर्थव्यवस्थेमध्ये व्यापारी बँकांना महत्त्वाचे स्थान आहे, अनन्यसाधारण महत्त्व आहे असं आपल्याला म्हणता येते. म्हणून या बँकेना अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या असं म्हणलेलं आहे. या बँका ग्राहकांना कर्ज पुरवठ्याचे कार्य करतात. या बँका दीर्घ मुदती कर्जातून राष्ट्र विकासाला हातभार लावण्याचं कार्य करतात. त्यामुळे देशामध्ये असणारी जी रोजगार पातळी आहे, उत्पन्न आहे, उत्पादन घटक आहे, यामध्ये वाढ होते. म्हणजे साधारणपणे व्यापारी बँकाचे कार्य 2 भागामध्ये विभागलेले आहे. आता 2 भागामध्ये विभागलेले आहे म्हणजे प्राथमिक कार्य आणि दुय्यम कार्य, अशा 2 भागामध्ये त्याचं कार्य आपल्याला सांगता येते. आता पहिलं आहे प्राथमिक कार्य. प्राथमिक कार्य हे व्यापारी बँकाचे एक पारंपरिक स्वरूपाचं कार्य आहे. प्राथमिक कार्यामध्ये सुद्धा परत 2 भाग आपल्याला या ठिकाणी घेता येतात. पहिलं आहे ठेवी स्वीकारणे. पहिलं कार्य काय व्यापारी बँकेचं? प्राथमिक कार्यामध्ये ठेवी स्वीकारणे हे पहिलं कार्य आहे. आता ठेवी स्वीकारण्याच्या ठेवी स्वीकारण्याच्या व्यवहारातूनच काय झालेला आहे, बँकाचा जन्म झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. ठेवी स्वीकारणे हे व्यापारी बँकेचं मुख्य कार्य आहे. ठेवी स्वीकारणे हे व्यापारी बँकेचं मुख्य कार्य आहे. सामान्य व्यक्तीकडून निपक्षपातीपणे ठेवी स्वीकारण्याचे प्रमुख कार्य व्यापारी बँका करतात. तर व्यापारी बँका कोणते 4 महत्त्वाचे कार्य करतात ते पुढे सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये आहे चालू ठेवी आहे, करंट डिपॉझिट, सेविंग डिपॉझिट, फिक्स्ड डिपॉझिट आणि रिकव्हरिंग डिपॉझिट. बघा आता त्याच्यामध्ये चालू ठेवी, बचत ठेवी, मुदत ठेवी आणि आवृत्ती ठेवी. आता चालू ठेवीमध्ये जेव्हा खाते उघडून जमा करण्यात येणाऱ्या ठेवी सभासदांना केव्हाही काढता येतात, अशा ठेवींना साधारणपणे चालू ठेवी असे म्हणतात. व्यवसाय करणारे व्यापारी असतील, उद्योजक असतील, यांच्याकडून चालू ठेवी ठेवल्या जातात. या ठेवीतून कितीही वेळा पैसे काढता येतात आणि या ठेवीवर काही बँका अल्प दराने तर काही बँका कोणत्याही प्रकारचे व्याज देत नाहीत. म्हणून चालू ठेव ही व्यापारी आणि उद्योजकासाठीच लाभदायक आहे असं आपल्याला म्हणता येते. म्हणून जे चालू ठेवीमध्ये ग्राहक बँकेमध्ये एका दिवसामध्ये किती वेळा रक्कम जमा करू शकतो आणि किती वेळा रक्कम काढू शकतो. म्हणून रक्कम जमा करणे व त्यातून रक्कम बँकेकडून काढणे याचे कोणतेही बंधन ग्राहकावर नसते. अशा ठेवीवर बँका कोणत्याही प्रकारचे व्याज देत नाहीत. म्हणून रोख स्वरूपामध्ये बँक स्वतःकडे ठेव न ठेवता बँकेकडेच दैनंदिन व्यवहारासाठी ठेव ठेवत असते. म्हणून चालू ठेव हे दिवसातून कितीही वेळा आपण
रक्कम जमा करू शकतो आणि किती वेळा रक्कम काढू शकतो. म्हणून व्यापारी आणि उद्योजकासाठी ही चालू ठेव ही लाभदायक आहे, महत्त्वाची आहे असं आपल्याला म्हणता येते. त्यानंतर आहे बचत ठेव, त्याला सेविंग अकाउंट असं म्हणता येते. आता हे खाते अल्प व मध्यम उत्पन्न असणाऱ्या व्यक्ती हे खाते उघडतात. अल्प व मध्यम उत्पन्न असणाऱ्या व्यक्ती हे खाते उघडतात. कमीत कमी बचत करण्यासाठी बँक खातेदारांना प्रोत्साहित करत असते. सभासदांनी खाते उघडून ज्या ठेवी स्वीकारल्या जातात आणि त्या सभासदांच्या गरजेनुसार त्या ठेवी त्यांना परत केल्या जातात, अशा ठेवींना बचत ठेवी असं म्हणता येते. आता मध्यम उत्पन्न असणाऱ्या लोकांना बचतीची सवय लागावी म्हणून देखील अशा ठेवी स्वीकारल्या जातात. आता ह्या ठेवी सभासदांना त्यांच्या खात्यातून आठवड्यातून 2 वेळा काढता येतात. आता मुदत ठेवीवर व्याजाच्या तुलनेमध्ये या ठेवीवर म्हणजे बचत ठेवीवर देण्यात येणारं व्याज कमी असतं. मुदत ठेवीवर व्याज जास्त असतं. पण या ठेवी ह्या मध्यम उत्पन्न असणाऱ्या लोकांना बचतीची सवय लागावी म्हणून ह्या ठेवी ठेवल्या जातात. आणि जेव्हा सभासदांना खाते उघडायला लावायचं आणि त्या ठेवी त्यांनी स्वीकारायच्या, त्याच ठेवी स्वीकारल्या की सभासदांना त्यांच्या गरजानुसार बँका त्या ठेवी ती रक्कम परत करतात. अशा ठेवींना बचत ठेवी असं म्हणतात. म्हणून मध्यमवर्गीयांना बचत करण्याची सवय लागावी म्हणून अशा ठेवी स्वीकारल्या जातात आणि या आठवड्यातून 2 वेळा या ठेवी काढता येतात आणि ह्या ठेवीचं जो व्याज आहे तो कमी प्रमाणामध्ये आहे असं आपल्याला म्हणता येते. म्हणून हे खाते अल्प व मध्यम उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीसाठीच महत्त्वाचे आहे. त्याच व्यक्ती उघडतात हे खाते. कोणतं? बचत ठेवी. मग कमीत कमी बचत करण्यासाठी ही बँक ही खातेदारांना प्रोत्साहित करण्यात येते आणि या ठेवी खात्यातून पैसे काढण्यासाठी पूर्णपणे स्वातंत्र्य या ठेवीला नसते. पैसा काढण्याच्या वेळेवर मर्यादा येतात. कमीत कमी रकमेमध्ये खातेदार आपल्या बँकेमध्ये खाते उघडू शकतो आणि या बचत खात्यावर बँका व्याज देतात. पण लोकांना बचतीची सवय लागावी म्हणून त्या ठिकाणी बचत ठेव ही अल्प आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाची आहे असं आपल्याला म्हणता येते. त्यानंतर मुदत ठेवी. आता ज्या ठेवी विशिष्ट काळासाठी विशिष्ट व्याजदराने बँकेमध्ये स्वीकारल्या जातात किंवा ठेवल्या जातात. आता विशिष्ट काळानंतर ह्या ठेवी व्याजासह परत केल्या जाते, अशा ठेवींना मुदत ठेवी असं म्हणता येते. मुदत ठेवी म्हणजे काय? ज्या ठेवी विशिष्ट काळासाठी विशिष्ट व्याजदराने बँकेमध्ये स्वीकारल्या जातात आणि त्या ठेवी ठेवल्या जातात आणि विशिष्ट काळानंतर म्हणजे मुदत ठेवीचा कालावधी संपल्यानंतर त्या ठेवी व्याजासकट परत केल्या जातात, अशा ठेवींना मुदत ठेवी असं म्हणतात. आता मुदत ठेवीवर विशिष्ट काळानंतर मात्र स्वतंत्र स्वरूपामध्ये व्याजदर सुद्धा देण्यात येतो. आता व्यापारी बँका ह्या मुदत ठेवीच्या माध्यमातूनच पतनिर्मिती मोठ्या प्रमाणात करतात. बँकेसाठी मुदत ठेवी अतिशय महत्त्वाच्या आहेत. पतनिर्मिती मोठ्या प्रमाणात बँकेची होते. मग या ठेवी विशिष्ट कालावधीसाठी ठेवल्या जातात, अशा ठेवींना मुदत ठेवी असे म्हणतात. आता या ठेवी 10 वर्षाच्या कालावधीपर्यंत ठेवल्या जातात. 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष असा 10 वर्षापर्यंतचा हा कालावधी त्या ठिकाणी असतो. म्हणजेच जेवढा कालावधी अधिक तेवढे व्याजदर अधिक असतो. कालावधी जर कमी असेल तर व्याजाचा दर देखील कमी असतो. म्हणून विशिष्ट मुदतीसाठी ठेव ठेवत असताना ठेवीदारांना एक पावती त्या ठिकाणी दिली जाते आणि त्याच पावतीवर बँका कर्ज देतात. म्हणून त्या ठेवीवर कर्ज निर्माण करून ठेवी गोळा करतात. त्यानंतर शेवटचं एक आहे आवृत्ती ठेव. आता जेव्हा विशिष्ट निर्धारित कालावधीसाठी ठराविक अंतराने विशिष्ट रक्कम ठेवीदारांना जमा करत असेल, बघा, विशिष्ट कालावधीसाठी ठराविक अंतराने विशिष्ट रक्कम ठेवीदार जमा करीत असेल तर त्या ठेवींना आवृत्ती ठेवी म्हणतात. अशा प्रकारच्या ठेवीमध्ये दररोज किंवा दरमहा काही विशिष्ट रक्कम बँकेत जमा केली जाते आणि या ठेवीची मुदत संपल्यानंतर ठेवीदाराला व्याजासह संपूर्ण रक्कम परत केली जाते. मग या प्रकारच्या ठेवीवर म्हणजे आवृत्ती ठेवीवर व्याजाचे दर हे चालू व बचत ठेवीपेक्षा जास्त पण मुदत ठेवीपेक्षा कमी असते. चालू आणि बचत ठेवीपेक्षा जास्त आणि मुदत ठेवीपेक्षा या ठेवीवर व्याजाचे दर हे कमी प्रमाणात होते. म्हणून हे व्यापारी बँकेचे प्राथमिक कार्यामध्ये ठेवी स्वीकारणे, चालू ठेव, बचत ठेव, मुदत ठेव आणि आवृत्ती ठेव हे एक पहिलं कार्य प्राथमिक कार्यामध्ये सांगता येते. आणि दुसरं महत्त्वाचं कार्य आहे कर्ज देणे.
व्यापारी बँकेचं महत्त्वाचं कार्य 2 नंबरचं दुसरं जे कार्य आहे ते आहे कर्ज देणे. आता दुसरे महत्त्वाचे कार्य कर्ज देणे. सामान्य व्यक्ती असतील, उद्योजक असतील, व्यापारी असतील यांनी यांना ही बँक कर्ज देत असते आणि बँकेकडे ठेवलेल्या ठेवीवर ही बँक ग्राहकांना देखील कर्ज पुरवठा करत असते. आता कर्ज देणे म्हणजे 3 प्रकारचं कर्ज आहे. अल्पकालीन कर्ज आहे, लोन, आपण कर्जाला काय म्हणतो, लोन. अल्पकालीन कर्ज, मध्यमकालीन कर्ज आणि दीर्घकालीन कर्ज. ग्राहकांना कर्ज पुरवठा करणे हे व्यापारी बँकेचे महत्त्वपूर्ण कार्य आहे. त्या उद्देशानुसार कर्ज पुरवठा, कालावधीनुसार कर्जाचा पुरवठा, कर्जाच्या अटीनुसार कर्ज पुरवठा केला जातो. आता त्या ठिकाणी अल्पकालीन कर्ज, मध्यमकालीन कर्ज आणि दीर्घकालीन कर्ज. अल्पकालीन कर्ज हे 1 ते 1.5 वर्षासाठी असते. या कर्जावर मागणी ही कर्जापेक्षा जास्त असते आणि मध्यम कर्जापेक्षा व्याजदर, कमी व्याजदर या ठिकाणी असतो. म्हणजे अल्पकालीन 1 ते 1.5 वर्षासाठी शेतकरी काढतो बघा कर्ज बँकेकडून 1 ते 1.5 वर्षासाठी. कारण अल्पकालीन कर्ज पुरवठा शेतीसाठी शेतकऱ्याला दिला जातो. कारण हा कालावधी 1 वर्षाचा असतो. कारण शेतकऱ्याचा शेतीतला माल बाजारपेठेत येऊन त्यांच्याकडे पैसा येण्यासाठी किमान 1 वर्षाचा कालखंड जातो. म्हणून त्या ठिकाणी कर्ज पुरवठा हे अल्पकालीन कर्ज पुरवठा केला जातो. हा 1 ते 1.5 वर्षासाठीचा हा कर्ज पुरवठा असतो. त्यानंतर मध्यमकालीन कर्ज पुरवठा 1 वर्षापासून ते जास्तीत जास्त 5 वर्षापर्यंत हे मध्यमकालीन कर्ज दिले जाते. आणि त्यानंतर दीर्घकालीन कर्ज. दीर्घकालीन कर्जामध्ये हा दीर्घकालीन कर्जाचा कालावधी 5 वर्षापेक्षा अधिक स्वरूपाचा असतो. आता व्यापारी बँका या ग्राहकांना व्यापारासाठी, उद्योजक, कारखानदार या विशिष्ट मुदतीसाठी कर्जाची आवश्यकता असते. मग व्यापारी बँका 3 वर्षे ते 3 वर्ष मुदतीसाठी कर्ज घेत असतात. आता बँक तारण घेते. तारण म्हणजे विश्वास, पत, क्रेडिट. त्या पतीवर, त्या तारणावर, त्या विश्वासावर कर्ज देत असते. आता रोख कर्जाच्या स्वरूपामध्ये जेवढे कर्ज मंजूर झाले असेल तेवढ्या कर्जाची रक्कम कर्जदाराच्या खात्यावर जमा केली जाते आणि कर्जदाराला चेकबुक दिले जाते. कर्जदार या चेकबुकच्या साहाय्याने आपली देणी देतो आणि व्यापाराजवळ असलेल्या वस्तूच्या तारणावर बँक रोख स्वरूपाचं कर्ज त्या ठिकाणी मंजूर करते. मंजूर झालेल्या कर्जापैकी जेवढ्या रकमेचा प्रत्यक्ष उपयोग कर्जदाराने करून घेतला असेल तेवढ्याच रकमेवर व्याज आकारले जाते. म्हणून हे व्यापारी बँकेचं अल्पकालीन कर्ज 1 वर्ष व त्यापेक्षा कमी कालावधी म्हणून अल्पकालीन कर्ज पुरवठा केला जातो. मध्यमकालीनमध्ये 1 वर्ष ते 5 वर्ष मुदतीसाठी हा कर्ज पुरवठा केला जातो. दीर्घकाळामध्ये जेव्हा ग्राहकांना 5 ते 20 वर्ष मुदतीसाठी बँकेकडून कर्ज पुरवठा केला जातो त्याला दीर्घकालीन कर्ज पुरवठा असं या ठिकाणी म्हणता येते. त्यानंतर दुय्यम कार्य, व्यापारी बँकेचे दुय्यम कार्य. आता विश्वस्त म्हणून काम करणे. व्यापारी बँका विश्वस्त म्हणजे मध्यस्थ म्हणून काम करणे. विश्वासात घेऊन आपल्या मृत्यूनंतर आपली मालमत्ता आपल्या वारसाला मिळावी या हेतूने सांभाळ करण्यासाठी बँकेला विश्वस्त म्हणून नेमले जाते. बघा, आता पैशाचे हस्तांतरण करणे, ट्रान्सफर मनी. ग्राहकाचे पैसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरण करण्याचं काम बँका करतात. बँकेच्या शाखा या वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या आहेत. त्यामुळे या शाखाद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवणे सहज शक्य होते. म्हणून व्यापारी बँका खातेदारासाठी, सर्वसामान्य व्यक्तीसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवण्याचे काम करतात. त्यालाच पैशाचे हस्तांतरण म्हणतात. आता ई-बँकिंगच्या आधारे हे पैशाचे हस्तांतरण त्या ठिकाणी केले जाते. म्हणून दुय्यम कार्य, व्यापारी बँकेचं पहिलं कार्य विश्वस्त म्हणून काम करणे. दुसरं आहे पैशाचे हस्तांतरण करणे. तिसरं आहे ग्राहकाचे प्रतिनिधित्व करणे. व्यापारी बँका या ग्राहकाच्या सूचनेनुसार ग्राहकांना फोटो असतील, विदेशी चलन असेल, विजा असेल या सुविधा उपलब्ध करून देण्याचा ते प्रयत्न करत असतात. म्हणून त्या ठिकाणी ग्राहकाचे प्रतिनिधित्व करणे. त्याचबरोबर तांत्रिक सल्ला देणे. व्यापारी बँका ह्या आपल्या खातेदारांना तांत्रिक सल्ला म्हणजेच योग्य मार्गदर्शन करतात. खातेदारांना आपला पैसा कोणत्या शेअर्समध्ये, कोणत्या उद्योगामध्ये किती प्रमाणात गुंतवला पाहिजे, नवीन उद्योजकांनी कोणता व्यवसाय कोणत्या ठिकाणी सुरू करावा याबाबत तांत्रिक सल्ला देण्याचं कार्य हे व्यापारी बँका करत असतात. त्याचबरोबर पतपैसा निर्माण करणे. सगळ्यात महत्त्वाचं कार्य जर कोण करतं तर व्यापारी बँका पतपैसा निर्माण करतात आणि मध्यवर्ती बँका पतपैशावर नियंत्रण ठेवतात.
पतपैसा निर्माण करण्याचं कार्य कुणाचं आहे? व्यापारी बँकेचं आहे. आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य कुणाचं आहे? मध्यवर्ती बँकेचं आहे. म्हणून व्यापारी बँकेचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे पतपैसा निर्माण करणे आणि ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवीच्या आधारे बँका पतपैशाची निर्मिती करत असतात. म्हणून पैशामुळेच विविध क्षेत्रामध्ये असलेली मागणी त्या ठिकाणी पूर्ण होते. यातूनच देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळते असं आपल्याला म्हणतात. त्यानंतर आकडेवारी गोळा करणे. बहुतांश देशामध्ये व्यापारी बँकेमार्फत देशामध्ये व्यापार असेल, उद्योगधंदे असतील, शेती असेल, उत्पादन, उत्पन्न अशा नवीन घडामोडी इत्यादींची आकडेवारी त्या ठिकाणी जमा केली जाते. आणि ही माहिती बँकेमार्फतच जे प्रसिद्धी पुस्तक असेल, माहिती पुस्तिका असेल, यामार्फत ती माहिती प्रसिद्ध केली जाते. आणि ही माहिती अधिक विश्वसनीय असते असं दुय्यम कार्य या व्यापारी बँकेचं आहे असं आपल्याला म्हणते. हमीपत्र देणे. हमीपत्र एका बँकेने दुसऱ्या बँकेसाठी एखाद्या व्यापाराला दिलेले शिफारस पत्र म्हणजे हमीपत्र. आता व्यापाराला दुसऱ्या ठिकाणी किंवा दुसऱ्या व्यापाराची परदेशामध्ये ओळख नसते, तेव्हा त्या व्यापाराला कर्ज उभारणीसाठी अडचणी निर्माण होतात. आणि त्या अडचणी दूर करण्यासाठी व्यापारी बँका अशा बँकांना एक हमीपत्र देते. त्यामुळे दुसऱ्या ठिकाणी पैशाचे व्यवहार सुलभतेने पार पाडता येतात. म्हणून त्या ठिकाणी हमीपत्र देण्याचं कार्यसुद्धा हे व्यापारी बँका करतात. रोख्यांची खरेदी विक्री करणे. आता बँकेकडे ठेवीदार, मित्र किंवा मार्गदर्शक म्हणून पाहत असतो. ग्राहकाकरिता शेअर्स खरेदी करण्याचे कार्य व्यापारी बँका करत असतात. ग्राहकांना आवश्यक तेवढे शेअर्स हस्तगत करून ग्राहक वर्गाला कमीत कमी शेअर्स उपलब्ध करून देण्याचे कामसुद्धा करतात. रोख स्वरूपामध्ये खरेदी विक्री करण्याचं कार्य व्यापारी बँका करतात. मौल्यवान वस्तूचा सांभाळ करणे. व्यक्तीजवळ सोने असेल, चांदी असेल, महत्त्वाची कागदपत्रे असतील, याचा सांभाळ करण्याचं कार्यसुद्धा बँका करतात. अशा वस्तूच्या सुरक्षिततेची हमी घेतात. म्हणून वस्तू सुरक्षित राहाव्यात म्हणून बँकेत लॉकरची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. आणि गरज पडल्यास त्या वस्तू बँकेतून आपल्याला काढता येतात खातेदाराला केव्हाही. अशा प्रकारे व्यापारी बँका वरील प्रकारचे दुय्यम कार्य करताना दिसून येतात. म्हणून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवण्याचे कार्य व्यापारी बँका करतात. मेलद्वारे, डिमांड ड्राफ्टद्वारे पैसे पाठवतात. सुरक्षित कप्प्याची व्यवस्था करणे. ग्राहकाला मौल्यवान वस्तूच्या सुरक्षिततेसाठी बँकेमध्ये सुरक्षित कप्प्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. मौल्यवान वस्तू त्या ठिकाणी ठेवल्या जातात. असे ग्राहकांना जे कप्पे या सुरक्षित टप्पा ग्राहकांना भाड्याने देतात. आणि यासाठी 2 चाव्या असतात. एक चावी बँकेच्या व्यवस्थापनाकडे असते आणि दुसरी चावी ग्राहकाकडे असते. अशा स्वरूपाचे कार्य व्यापारी बँका करतात. ओके. व्यापारी बँक म्हणजे काय? व्यापारी बँकेचे कार्य, त्याच्यामध्ये प्राथमिक कार्य आणि दुय्यम कार्य. ओके. थँक्यू.